नमस्कार, मी आरोही जाधव, जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। विद्यापीठ नामांतर आंदोलनातील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे दुःखद निधन। छत्रपती संभाजीनगर पॅंथर्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक, माजी राज्यमंत्री, विद्यापीठ नामांतर आंदोलनाचे अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे वयाच्या 85 वर्षी 4 मे रोजी पहाटे 4:30च्या सुमारास दीर्घ आजाराने एशियन हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले। त्यांच्यावर उद्या 5 मे रोजी सायंकाळी 5ला उस्मानपुरा येथील नागसेन विद्यालय परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। 5 वर्षापासून त्यांना अल्झायमरने ग्रासले होते। नियमित तपासणी आणि उपचारासाठी एशियन हॉस्पिटलमध्ये शुक्रवार दाखल केले होते। उपचार दरम्यान शनिवारी पहाटे 4:30च्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला। अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव रविवारी दुपारी 12 ते 4 या वेळेत उस्मानपुरा पीर बाजार येथील नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात येणार आहे। त्यांच्या पश्चात पत्नी सूर्यकांता गाडे, मुलगा डॉक्टर सिद्धांत गाडे, सून डॉक्टर भावना वंजारी गाडे, बहीण निर्मला गवई, मेवणे गुणवंत गवई असा परिवार आहे। गंगाधर गाडे यांचा जन्म 1939 मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोळी गावात झाला। ते वकील होते। शहरातील 47 दलित वसाहती त्यांनी वसवल्या। ते प्रभावशाली दलित नेते होते। त्यांनी दलित हक्कासाठी अनेक लढे दिले। 7 जुलै 1977 रोजी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावे अशी सर्वप्रथम मागणी केली होती। 1994 मध्ये मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामांतर विस्तार केला गेला। गंगाधर गाडे यांचा जन्म 1939 मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोळी गावात झाला आणि 1972 मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले होते। परिवहन राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले होते। 1970च्या दशकात मिलिंद महाविद्यालयात शिकत असताना शिष्यवृत्तीच्या प्रश्नावरून त्यांनी आंदोलन छेडले होते। त्यावरून त्यांचे विद्यार्थी नेतृत्व उदयाला आले। विद्यार्थी नेते म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती। विद्यापीठ नामांतर आंदोलनात तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याशी ते भेटले होते। तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा ताफा अडवण्यासाठी त्यांनी केलेल्या आंदोलनात त्यांच्या कार्यकर्त्याने आपल्या मुलीला मुख्यमंत्र्यांच्या गाडीपुढे झोकून गाडी अडवली होती। गाडे यांच्या नेतृत्वात सातत्यपूर्ण आंदोलन आणि नामांतर योद्ध्याचं बलिदान यामुळे नामांतर आंदोलन यशस्वी झाले। पुढे काँग्रेस सरकारमध्ये गाडे आणि राज्यमंत्री पद देण्यात आले होते। त्यांनी अनेक कार्यकर्ते त्यांनी घडवले। त्यांची अभ्यासपूर्ण भाषण करण्याची शैली आणि आक्रमक स्वभाव भल्याभाल्यांना घाम फोडत असे। शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी बालवाडीपासून तर पदवीधर शिक्षणापर्यंतची व्यवस्था आपल्या निवासाजवळच एकाच ठिकाणी करून ठेवली। आज या संस्थेत हजारो गरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। त्यांच्या या निधनाने आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे। धन्यवाद। चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।